नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभागामार्फत आजची वॅकन्सी जी आहे निघालेली आहे। पगार तुम्हाला या ठिकाणी 35,400 रुपये ते 1,12,400 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिला जाईल। ऑनलाईन पद्धतीने अर्ज तुम्हाला या ठिकाणी करायचे आहेत। एकूण या ठिकाणी 272 जागांची वॅकन्सी आहे। अर्ज करण्याची शेवटची तारीख 20/5/2025 पर्यंतची या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिक अर्थ तुमची काय लागणार आहे, वयमर्यादा काय लागणार आहेत, अर्ज या ठिकाणी कोण कोण करू शकणार आहात, त्याचबरोबर इतर अर्थ तुमची काय आवश्यक असणार आहे, या संदर्भातील सविस्तर जी काही माहिती आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। अशाच नोकरी संदर्भातील नवीन नवीन अपडेट जे आहेत आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे महिला आणि बालविकास विभाग महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालय मुंबई यांच्यासाठी, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व काही माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी गट क मुख्य सेविका संवर्गातील पदोन्नतीसाठी या ठिकाणी 272 जागांची वॅकन्सी जी आहे त्या ठिकाणी निघालेली आहे। तर या ठिकाणी मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षिका या पदासाठीचे वॅकन्सीज या ठिकाणी आहे। या ठिकाणी तुम्ही कोण कोण या ठिकाणी अर्ज करू शकतात, तर 1 जानेवारी 2025 रोजी अर्हता व अनुभवास पात्र असलेले कॅन्डिडेट जे आहेत या ठिकाणी अर्ज करू शकणार आहात। सर्वच कॅन्डिडेट या ठिकाणी डायरेक्टली अर्ज करू शकणार नाही। तर या ठिकाणी संविधानिक विद्यापीठाची पदवी धारण करणारी कोणत्याही शाखेची पदवीधर उमेदवार जे असेल ते या ठिकाणी अर्ज करू शकता। त्या व्यतिरिक्त या ठिकाणी अंगणवाडी सेविका या पदावर विनाखंड व नियमित 10 वर्ष सेवा पूर्ण व सद्यस्थितीत कार्यरत असणारे कर्मचारी जे असतील ते या ठिकाणी अर्ज करू शकता। म्हणजे सध्या कार्यरत कर्मचारी या ठिकाणी अर्ज जे आहे करू शकणार आहे। हिंदी व मराठी भाषा पास अथवा सुटीस पात्र या ठिकाणी तुम्ही असाल। MSCIT अथवा समकक्ष संगणक अर्हता पात्र तुम्ही असणं आवश्यक या ठिकाणी आहे। वेतन तुम्हाला S13 नुसार 35,400 ते 1,12,400 रुपयाच्या दरम्यान दिला जाईल। वयमर्यादा जी आहे तुम्हाला या ठिकाणी किमान वयमर्यादा 21 वर्ष या ठिकाणी आहे आणि कमाल वयमर्यादा 45 वर्षापर्यंतची या ठिकाणी देण्यात आलेली आहे। या ठिकाणी अर्ज जे आहेत 30/4/2025 पासून सुरू झालेले आहेत सकाळी 11 वाजल्यापासून। तर तुम्ही 20/5/2025 पर्यंत रात्रीच्या 12 वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज या ठिकाणी करू शकता। परीक्षा शुल्क जे आहेत सर्व प्रवर्गांसाठी 1,000 रुपये या ठिकाणी असणार आहेत। निवड जी आहे तुमची परीक्षेच्या माध्यमातून केली जाणार आहे। त्या संदर्भातील सिलेबस जे आहेत आपण स्क्रीनवरती बघू शकता। त्याचबरोबर जाहिरातीची लिंक देखील आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। अर्ज करण्याच्या अगोदर आपण संपूर्ण जाहिरात एक वेळ व्यवस्थितपणे वाचावी, त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करावा। जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल। त्याचबरोबर ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक देखील आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल। त्यावरून तुम्ही डायरेक्टली ऑनलाईन अर्ज या ठिकाणी करू शकता। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि आपल्या चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच नोकरी संदर्भातील नवीन नवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर भेटू मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।